आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात मनसेच्या संदीप देशपांडेंचे बॅनर्स। मनसेकडून विधानसभेच्या तयारीला सुरुवात। संदीप देशपांडे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मैदानात उतरण्याची शक्यता। मनसेकडून विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी। राज्यात 200 ते 250 जागा लढण्याची तयारी। युतीचा निर्णय होईल ना होईल, आम्ही तयारी करत आहोत, बाळा नांदगावकर यांच्याकडून स्पष्ट। निवडणुका न लढवणाऱ्यांवर काय बोलायचं, आता कुठे उमेदवार देणार होते, पण फडणवीसांच्या आदेशामुळे तिथेही माघार घेतली। सुषमा अंधारे यांचा राज ठाकरे यांना टोला। उद्धव ठाकरेंनी संधी दिली तर गुहागरमधून निवडणूक लढवेन आणि जिंकेन। भास्कर जाधवांचा मुलगा विक्रांत जाधवचे निवडणूक लढण्याचे संकेत। रुपालीताई अजून किती दिवस मुस्कटदाबी सहन करणार, अजून किती दिवस उपेक्षित राहणार, निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ। सुषमा अंधारे यांचं अजित पवार गटातील रुपाली ठोंबरेंना थेट ठाकरे गटात येण्याचं निमंत्रण। सुषमा अंधारेंनी दिलेल्या संधीसाठी त्यांची आभारी। सुषमा अंधारे माझ्या मैत्रीण, मात्र माझा अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास। रुपाली ठोंबरे यांचं अंधारेंना प्रत्युत्तर। मुंबई शेतकऱ्यांचे प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार। काही करता आलं तर करा असा आग्रह करायचा। काही गोष्टी झाल्या तर चांगली गोष्ट आहे, राहिलेल्या 4 महिन्यांनी बघू। दुष्काळ पाहणी दौऱ्यावेळी शरद पवारांचं सूचक आणि मिश्किल वक्तव्य। पुण्यात सुनेत्रा पवारांचं जंगी स्वागत। फटाके फोडत सुनेत्रा पवारांचं स्वागत। कार्यकर्त्यांकडून सुनेत्रा पवारांना राज्यसभा खासदार पाटी भेट।